मी कोणाशी बोलतोय मला नक्कीच ज्ञात आहे आणि पराक्रमाचे बोल हे पराक्रमाचा मोठेपणा मला सांगतोय या वीर सैन्याधिकार असंख्य अशी सैन्य घेऊन असंख्य युद्ध लढलेली आहे या राष्ट्राची प्राणाची पर्वा न करता या रणजीतच्या पायी आपला देह घातलेला आहे त्याला संताधिकार त्याच राणाजींना तुम्ही जर समजावलं असतं फार बरं झालं असतं पण निधड्या छातीनं डोळ्यात तेल टाकून या बैलांना धुंद देतो आम्ही पण म्हणून सुख समाधानात जगण्याची वेळ नसते आहे एवढं लक्षात ठेवा पण तुम्ही काय आलात एवढं मला सांग तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळणार आहे सेनापती दयानंद कारण या ठिकाणी मला पाहून तुमच्या मनात अनेक असंख्य यक्ष कष्ट निर्माण करण्याचे साऱ्या प्रश्नांचे उत्तर मिळणार आहे अगोदरला मला सांगा दरबार खंडणी अजूनपर्यंत महाराजांपर्यंत का पोहोचली तुम्हालाही ज्ञात आहे राजाने माझ्या बाबतीत दिलेली जबाबदारी मी पूर्णतः पूर्ण करतोय आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे राजाने सांगितलं आहे प्रत्येक राज्यात येणारी कारभार खंडणी ती सूत सहित आमच्यापर्यंत यावी म्हणून आणि ते आम्ही नित्यशा करतो योग्य त्या वेळेच्या आधी सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो मग माझ्याकडनं पोहोचणारी कारभार खंडणी तुमच्यापर्यंत येते मग लक्षात ठेवा तुमच्याकडनं ते पुढे गेले पाहिजे याच प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे की कारभार खंडणी का पोहोच केली गेली नाही ते आम्हाला विचारले पण कसं आहे राजांना एक निरोप द्या आम्ही आमच्या कर्तव्यात कधी कसं करत नाही तेव्हा दिलेली कारभारकडे तुमच्यापर्यंत पोहोच झालेली आहे मोडता सुद्धा आम्ही आमच्याजवळ ठेवलेला आहे पण लक्षात ठेवा आमच्याकडनं मिळालेली कारभार खंडणी अर्ध्या बाजूनं अर्ध्या रकमेत महाराजांपर्यंत पोहोचते तुमच्या बोलण्याची जाणवतंय मला तुम्ही राजापर्यंत पोहोचताय पण ती कारभार खंडणी राजापर्यंत जात नाही असं तुमचं म्हणणं आहे पूर्णतः दिलेली कारभार खंडणी निम्म्या पद्धतीनं राज्यापर्यंत जाते मग मी दिलेली आमची जबाबदारी पूर्ण करत नाही असं तुमचं म्हणणं आहे आजपर्यंत मी ऐकून होतो आमच्या संशय या सेनापती वीर सेनवर संशय ठेवा सेनापती वीर सेनवर संशय ठेवा म्हणजे काय तुम्हाला ज्ञात नाही वाटेल ते होते मी प्रथमच म्हणालो लहान कोणी मोठा घेण्याची क्षमता आपल्याला नाही ते सत्य आहे ते सत्याच्या बाजूला ठामपणे मांडण्याची ताकद या दयाळूला आहे म्हणजे आम्ही असत्य करतोय आम्ही खोटं करतोय असं तुमचं म्हणणं आहे की का मी म्हणतोय दिलेली कारभार खंडणी निम्म्या रकमेत महाराजांपर्यंत जाते का वारे वा माझे संशय आमच्यावर आम्ही म्हणतोय तुम्ही वावरताय ना ते अनिष्टेनं वावरताय असत्याला तुम्ही वावरताय आणि आरोप करताय पण लक्षात ठेवा महाराजांचा तेवढा आत्मविश्वास या दयानंदावर आहे आणि दयानंदावर विश्वास आहे तो विश्वास कधी मातीमोल होऊ देणार नाही वाटते तो प्रसंग उपाय तो दयानंद आहे आणि असे केव्हाही कोणत्याही सेनानी आमच्या दिशेने सुटले गेले म्हणजे विश्वास तुमच्यावर आमच्यावर विश्वास नाही महाराजांचा आमच्यावर विश्वास आहे असं वाटतं विचारण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे एवढंच नव्हे तुम्ही सांगून ऐकत नसाल तुम्हाला धडा शिकवण्याची आज्ञा महाराजांनी विचार करा तुम्ही आरोपी आम्ही काय समजावे पण लक्षात ठेवा चोराच्या नेहमी उलट्या बोंबा असतात आणि या चोराला एक ना एक दिवस पकडून जाईल त्यावेळी नाव सांगणार चोराच्या मनात सदैव चांदण असतं भीती असते कोण केव्हा कोणत्या तऱ्हेनं येईल आपली चोरी पकडली जाईल
आदरचा विश्वास असतो आणि आज कोणाच्या मनात चांगलं मला दिसून आलं ते तुझ्या मनात म्हणून सांगतोय आता तुम्ही आल्या बावरी जात देवा तुम्ही तुमच्या राष्ट्ररक्षी या ठिकाणी लक्ष द्या आणि मिळणारी कारभारकडे तुमच्यावर पूर्ण सेनापती दयानंद मी तुमचा आज्ञा घेत नाही तुम्ही आज्ञा करणारे मला को मला आज्ञा करतील ते माझे महाराज तुम्ही नाही तुमच्या सांगण्याला मी ऐकणार नाही ठेवा मग मी साहेब माझाही नाईलाज होईल या ठिकाणी अधिकार माझा आहे राष्ट्रवेश माझे आहे या ठिकाणचा अधिकारी मी असल्याकारणानं या ठिकाणी माझ्या अधिकार लक्षात ठेवा मग एवढा तुला अधिकार आहे त्या अधिकाराला या वीर सैन्य तू काय करणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचंय तुम्हाला शस्त्राला विचारलंय शस्त्राला राष्ट्रवेशीवर असताना या जोपर्यंत हा दयानंद जिवंत आहे तोपर्यंत राष्ट्रवेशी म्हणून एकालाही जाऊ देणार नाही. अरे दयानंद या ठिकाणी आलोय तो माझं इच्छित साध्य करण्यासाठी. काय तू मला अडविणार आहेस? तुझे राज्य मला हवंय. या राज्यावर केवळ मला हस्तक्षेप करायचे याच्यासाठी सत्ता माझी निर्माण करायची माझी स्वतःची. या राज्याच्या ठिकाणी सत्ता तुझी निर्माण करायची आहे. अर्थातच या राज्याच्या ठिकाणी राज्य तुला करायचं आहे. पण लक्षात ठेव जागा चुकलाय आणि वाटही चुकलाय. बाजूची वाट ठर चालतावं. अरे मुळीच नाही. कोणत्या मार्गाने तेव्हा चालावं हे मला पूर्णतः कळत आहे. एकच सांगू इच्छितोय बऱ्या बोलानं या राष्ट्रवेशीवरून बाजूला हो. नपेक्षा तुझे तुकडे तुकडे करून या मोठ्या राज्यासमोर उभा आहे. थोड्या मुद्द्याची भीती मला नको आहे. माझ्या जीवनात माझ्या शरीरात काही होऊ दे. लचके लचके कोल्ह्या कुत्र्याने खाल्ले तरी चालतील. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या राज्याच्या ठिकाणी राज्याच्या दिशेने जो पुढे वाईट नजरेला पाडे त्याचे नेत्र फोडल्याशिवाय दयानंद मला सांगणार नसते. काय कुणाची हिंमत लागून गेली? अरे आतापर्यंत जे तुझ्यासारखे कित्येक पाहिले कित्येकांना लोळविले कित्येकांना यमसदनी बांधले. तू काय करणार आहेस? काय करणार आहेस तू? तुला वाटत असेल मी तुम्ही माझ्या मार्गात नाही मी दूर होणारा दयानंद नाही. वाटत असेल
आमिष टाकून फितूर करण्यासाठी तत्पर होती. पण याद राहा, फितुरी म्हटल्याबरोबर त्याच्या मनात तीर निर्माण होतोय. तोचा दार आहे. अरे ज्यावेळी मला धन द्यायचंच असतं तर इथं आलोच नसतो. अरे तेव्हाच तुझ्या राजाशी सुद्धा हितगुज साधून हे राज्य मला हस्तगत करायला आलं असतं. पण मुळीच नाही. अगदी शौर्य सामर्थ्य आणि त्या शौर्य सामर्थ्याच्या जोरावरच केवळ मला हे राज्य हस्तगत करायचंय. एक लक्षात ठेव, आमच्या सारखे जातीवंत वीर या ठिकाणी जोपर्यंत या राष्ट्रवेशीवर सीमारेषेवरती पाळा देण्यासाठी सिद्ध आहे, तेव्हा काय कुणाची भीषण माझ्या राष्ट्रापर्यंत वाईट तुझ्यासारखे वीर असे मातीत लोळविल्याशिवाय ही सुद्धा शांत राहणार नाही. अरे खऱ्या वीराची प्रचिती त्याच्या वारी मंदिराने असणाऱ्या पराक्रमावरती, आणि तेच पराक्रम दाखवून तुला सुद्धा चिरंजीव करेल. अरे काय तुझी किंमत लागून गेली आहे. अरे तुझ्यासारख्याचे कित्येक पाहिजेत. अरे तू काय तुझा भाव जरी आला असेल तरी या ठिकाणावरून केवळ माघारी जाण्यासाठी मी मुळीच आलो नाहीये. माझ्या बापाची चिंता करू नकोस. अरे ज्यावेळी मी जन्माला आलो एकच ध्यास होता, राष्ट्राची हिमालय इकबालानं सेवा करावी, आणि त्या सेवेला मी जर मेलोच आहे तर हे हक्क माझे काय खेळावे लागते. मग हे तुझं स्वप्न या ठिकाणी मातीमोल झालं हे समजू नको. कोण कुणाच्या स्वप्नाची लाच रांगोळी करते हे मला सुद्धा माहित आहे. अरे तुझ्या प्रेताची पायधडी खाल्ल्यात खाली या जनतेला ज्यावेळी स्वतंत्र करीन त्याच वेळी या ठिकाणचा राजा म्हणून नाव सांगेन. एक लक्षात ठेव, या देवात शेवटचा ठेव असेपर्यंत रक्ताचा तोपर्यंत निघण्यासाठी लोक जरी मला जमत नसेल उठायला तरी सुद्धा उठेल. पण यात हे तुझं रक्त ज्यावेळी या भूमीत काढीन आटवून टाकीन त्याच वेळी अगदी माझं चांगले काय हे तुला कळेल. पण एक लक्षात ठेवा, जातीवंत वीराचं रक्त जरी धर्मीवर सांडलं असेल हरकत नाही, दुसरे निर्माण होती. पण आमच्यासारखे होय आमच्यासारखे खरे खुरे सेनानी अरे तुझ्या रक्ताला केवळ माझ्या या शस्त्राची खार तुषारी खाली आहे. तेव्हा येत्याला झालेला माझ्या मनाला झालंय. पण एकच सांगू इच्छितोय, सामोपचाराच्या बोलाने ऐकलं असतं ठीक, त्यापेक्षा केवळ तुझी राख रांगोळी करीन. माझी राख रांगोळी करण्यापेक्षा ज्यावेळी पुढे सरसावशील ना त्यावेळी तुझ्या दोन्ही पाय मात्र छंदेला मिळवणार सांगते. मग तुझे पराक्रम काय आहेत हे या क्षणी मला आजमावून पाहिजे. आवड्या सावकार हे माझा
अगदी लहानाचे मोठे असताना आजपर्यंत. पण अशा प्रकारचं केवळ संघर्ष करण्याचं साधन मला आज प्राप्त झालंय. आणि म्हणूनच केवळ मित्रा समाधान एकाच गोष्टीचं, कारण तुझ्या बाहूत जी वीरश्री आहे ना, ही वीरश्री मला खऱ्या अर्थानं आजमावून पाहण्याचं भाग्य मला निर्माण. या राज्याच्या ठिकाणी तुझी माझी मैत्रीची साथ साऱ्या नाते बांधवांना मिळतोय. आणि असंही असताना वेड्या अशी जीव गेली थट्टा गेली एकाची मला वाटतं कुठेतरी वैरी म्हणजे वैऱ्याला झुंज द्यावी, स्वतःचा प्राण गेले तरी व्यक्तो मग तुला झुंज देण्यासाठी तत्पर झालोय. पण वेड्या त्या शस्त्राचा जर वार जर तुझ्यावर झाला असता तर माझ्यासारख्या मित्राला काय केलं असतं रे? अरे त्या शस्त्राचा वार जरी माझ्यावर झाला असताना तरी तो वार मी हसत हसत स्वीकारला असता. कारण माझ्या मित्राच्या हातून जर मला मरण प्राप्त झालं असेल, तू मित्र तर या माझ्या राज्याची सेवा करतोस. आणि ही सेवा अगदी खऱ्या अर्थानं करतोय त्याची जाणीव मला झालेली. त्याच्यासाठी तुझ्या हातून जर का मरण आलं असेल तर मला नक्कीच स्वर्ग प्राप्त झाला असेल. अरे माझ्या तर तुला मरण येण्यापेक्षा मी जर काय राज्यासाठी हसत हसत तर मेलो असेल ना तर कोणीतरी म्हणते होता रे होऊन गेलाय अविश्वाच्या असंबंधावरती नाव रेखाटले गेला. पण मित्रा तुझ्यासारखा जर गेला ना तर हे राज्य उदासी राहील. न्याय देण्यासाठी कोण आहे? हे राज्य उपाशी राहणार? अरे तुझ्यासारखे असताना कसं काय उपाशी? पण माझ्या मनात केवळ शंकेची वाट सोमा नाईक या संघटनाने माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे लाखोला आमच्या स्वाभिमानी दशावतारी मंडळ डोंगरपाल यांच्या वतीनं या बसचा तसेच संजय नाईक या संघटनाने माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे लाखोला त्यांचे व तुम्हा तमाम मित्रांचे आभार मानून या तुझ्यासारखी पण माझ्या मनात शंकेची पाल केवळ तू जर विलास तरी माझे पिताश्री आहेत राजकारणी. काय मी राज्याच्या ठिकाणी राजे आहे. तुझे अंकळताय राज्याच्या ठिकाणी राजा आहे. तूही राजा होशील. प्रजा समाधान राहील. तू आलाय एवढ्या लगबगीने आलाय. राष्ट्रवेशीवरती आलाय. जर आल्याची जाणीव दिली असती तर थोडस स्वागत समाधान शासनकेत झालं. काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय पण वेड्या अगदी लहानपणापासून मी तुला पाहतोय. तुझं मन मी ओळखलेलं आहे. चेहरा हा तुझा आरसा आहे. आणि असं असताना तुला काय वाटतं? काय सांग मला काय बोलतोयच वेगळा. तू एक राजघराण्यात जन्माला आलेलास. मी एक सरदार सामान्य घराण्यात जन्माला आले. अरे राजतत्वाशी जोड फक्त सरदार घराण्याचे केवळ आणि केवळ इमानी इकबारानं सेवा करावी, राष्ट्राची सेवा करावी म्हणून. पण आनंद मी जर का बोललो असेल तर लहान तोंडी मोठा खास होईल. कदाचित तुला ते पटणारही नाही. रागाच्या मराठी आम्ही गेलो तरी बेहत्त वाईट वाटणार नाही. पण आम्ही जे काही सांगू ते तुला सत्यही वाटणार नाही. कोण सत्ता जेणेकरून तुझ्या मुखातून अशा प्रकारचे काय मला सांगशील? असं काय घडलंय सांग. अरे मी तुझा मित्र आहे. स्वतःच्या भावाप्रमाणे मला त्या जागी मग असं असताना आज माझ्यापासून काय लपवतोयस? नाही का रे सांग म्हणतोय मित्र. सांग काय मी ते सांगू नये तुमचे ऐकूही नाही. अशा प्रकारचं काय तुला काय वाटतं? तुझा मित्र आहे. मी तुला पूर्ण काळ जाणतोय. अर्थात जर का तू मला सांगत नसशील तर या तुझ्या मित्राच्या रक्ताची
मात्र काळजावर केला. अरे ती गोष्ट लपवण्यासाठी सिद्ध झाला हा दयानंद होता. 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ तू घालविला तू नाही, पण 12 वर्ष या राज्याच्या ठिकाणी आम्ही आहोत. आम्ही आमच्या नेत्रानं पाहिलंय सुखी असलेले संसार उजळले गेले. स्त्रिया वैधव्याच्या पंक्तीला बसू लागल्या. पण एवढंच नव्हे तर अंधही व्यक्ती या राज्याच्या ठिकाणी मान वर करून फिरू लागले. आणि ज्यांना न्याय देण्यासाठी पाहिजे होता ते खरोखरच सत्याच्या बाजूने होते, ते मात्र तुरुंगाच्या खेळी गेला होता. कितपत पडले थोडेसे शब्द तुझ्या मुखावाटे बाहेर पडताय. केवळ आज माझी जनता केवळ नैराश्याचं सावर प्रत्येकाच्या मुखावर आहे. पण काहीच तुझ्या बोलण्याच्या भूमिका मला कळत नाही. लहरी राजा आणि प्रजा आंधळी झाली. लहरी राजा आणि प्रजा आंधळी झाली. होय मित्रा, शब्द जपून वापर नका. सांगितलं कारण लहरी राजा माझ्या पिताश्रींना तू म्हणतोय. होय वयाचा मंत्रार्थ मला कळेल का? मित्रा, मी केवळ लहरी राजा म्हणतो तर एवढं तुझ्या काळजाला भिडू लागलं. त्याच्या पुढचं कोण सांगितलं नाही तर मला वाटू लागलंय ज्याच्या कमरेला भिडा घालून बसलेली जी सतारीने आमच्या मानेवर चालवशी. पण घातलेली रक्ताची शपथ मला प्रिय आहे. कारण मित्र त्यालाच म्हणावं जो मित्राच्या बाजूने उभा असतो. दुःख अडवायला मित्रासाठी असतो तो उभारण्यासारखा असतो. तोच मित्र आहे. आणि म्हणूनच माझ्या देहाचं मला वाईट झालं तरी चालेल. वाईट या राज्याच्या ठिकाणी तुम्ही घेऊन गेल्यानंतर या ठिकाणचे राजे म्हणजे हे पिताश्री एक सारखे मदिरेच्या आहारी गेले. दारू पायी स्वतःच्या जीवनाची राखांवळी केली. पण या रयतेला सुद्धा त्यांच्या विचाराला न्याय दिला नाही. एवढंच नव्हे त्यांना लागला तो विशाखपणात लावा. असंही असताना तुला या साऱ्या व्यक्ती एक सारखे व्यसनाधीन झाले. आणि असा व्यसनी राजा होता दरबाराच्या ठिकाणी बसून न्याय करतोय. असा अविचारी राजा बोलावं लागतंय. कारण आमच्या सारख्याने तुझा शब्द होता दयानंद जोपर्यंत मी सुप्रिय आहे तोपर्यंत माझ्या राज्याची त्या राष्ट्राची इमारत बरोबर सेवा करा. त्या राष्ट्रावरती कुणी वाईट नजरेने पाहत ते सत्य काढण्यासाठी आजपर्यंत झटत होतो. असा जर व्यसनाधीन राजा त्या राज्यावर बसून राहिला असेल तर एक ना एक दिवस हे सारं राज्य धुळीला मिळेल. धुळीला मिळेल हेच मला नको आहे. महादेव कांबळी खानापूर या सद्ग्रस्तांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे लाखोमाला पाणी शिकले. त्यांचे आभार मानून स्वीकार. अरे बोलण्यासाठी सिद्ध झालास पण केवळ अगदी काळजावर माझ्या खेळाचे घाव घातल्याप्रमाणे मला पण तुझ्या शब्दावर मला पूर्णतः विश्वास आहे. कारण अगदी महान गुणापासून केव्हाही असत्य बोलणार नाही. ज्यावेळी बोलत होतास त्यावेळी मी कोणाला क्रोधायमान होत नाही. पण याच्या पुढे या जनतेच्या सुखासाठी तू जगतोय. माझा आवडता शपथ तू दिली. अरे माझ्या देहात शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंतही हेच सांगेन. वाटते ते उदय दयानंदाचे काम दयानंदाला पाहिलंय. आणि आज दयानंद हे आपल्या मनात साठवलेलं सत्य आणि खरं सत्य कुणाला तरी सांगावे याच अभिलाषेला होता. आपण तुम्हाला आणि तुला मी सारं कथन केलं.
अगदी तुझ्या शब्दावर मी विश्वास ठेवतो.